नमस्कार मित्रांनो, खरं तर मी या यूट्यूब चॅनलवर काही विचारांची सुरुवात केली होती. म्हणजे काही विचारांवर मी बोलत होतो. आपले मनातील विचार मी व्हिडिओद्वारे तुम्हाकडे मी पोचवत होतो. परंतु अचानक मला वाटलं की हे व्हिडिओज कुणीही म्हणजे जास्त करून या व्हिडिओजवर व्ह्यूज येत नव्हते. तर विचार केला की काहीतरी आपल्यामध्ये जी कला आहे, एक जी आवड आहे, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आणावी. आणि मी काही कॉमेडी व्हिडिओज पोस्ट करायला सुरू केलो. तर लोकांना आवडले. परंतु माझ्या मते ज्या उद्देशातून मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला होता, त्या उद्देशातूनच मी पुन्हा व्हिडिओ तयार करीन असा एक मनात विचार ठेवूनच मी हा म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू ठेवत आहे. तर आज पुन्हा मी एक वैचारिक पातळीवर काहीतरी मनातील विचार तुमच्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक अशी वेळ येते आपल्या जीवनामध्ये की आपण त्या वेळेमध्ये काय करावं काय नाही करावं हे कळत नाही. म्हणजे नेमका असा प्रसंग आपल्यावर उद्भवतो की या वेळेला ही कृती करणे योग्य राहील का, किंवा ही कृती न करणे ही योग्य राहील का. तर असा प्रसंग केव्हा येतो, जेव्हा आपले जे प्रयत्न आहेत ते निष्फळ ठरतात. आपण जो करण्याचा विचार केलेला असतो तो विचार नाहीसा होतो. आपल्याकडून जे केलेले प्रयत्न आहेत ते निष्फळ ठरतात आणि असं वाटतं की जीवनामध्ये आपण काहीच करू शकत नाही. तर अचानक असे विचार यायला लागतात की आपली आता हळूहळू वय वाढत चालली आहे आणि या वाढत्या वयीमुळे आपली शक्ती पण कमी होत आहे आणि त्यामुळे आता समोर आपण काय करावं हे सुचत नाही. आता एखादं उदाहरण जर आपण घेतलं तर एखाद्या व्यावसायिकाचं, एखाद्या बिझनेसमॅनचं उदाहरण किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण. एखादा व्यावसायिक जर घेतला तर तो व्यावसायिक जर प्रयत्न करत असेल की एक आपल्याला असा बिझनेस टाकायचा आहे की ज्याच्यामुळे आपलं घर चालेल आणि आपण कुठंतरी आपल्या सर्व गरजा पूर्ण करू, पण त्याचे हे प्रयत्न यशस्वी होत नाही काही कारणास्तव. एखादा विद्यार्थी जर आपण पकडला, तो विद्यार्थी खूप अभ्यास करत आहे, एक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याला वाटत आहे की आपण ही स्पर्धा परीक्षा पूर्ण करून याचा पेपर पूर्णपणे यशस्वीरित्या देऊन आपण एखाद्या पोस्टवर लागू आणि आपलं जीवन सुंदर होईल, एक यशस्वी जीवन आपलं सुरू होईल. परंतु काही प्रयत्नामुळे किंवा काही अशा अडचणीमुळे की आपलं ते लक्ष्य पूर्ण होत नाही. आपण आपलं पूर्णपणे प्रयत्न करतो, आपण आपलं 100% देतो, पण तरी पण जे आपल्याला करायला म्हणजे जे आपलं करायचं आहे ते साध्य होत नाही. अशा वेळेस माझ्या मते तरी आपल्याला आपलं प्रयत्न सुरूच ठेवायला पाहिजेत. आणि खरं तर जरी एखादा बिझनेसमॅन किंवा एखादा विद्यार्थी या आपल्या उद्देशाकडे जर जात असेल आणि त्याला अपयश जर येत असेल वारंवार, तर त्याला काही काळासाठी थोडंसं शांत राहून विचार करायला पाहिजेत आणि त्या विचारातून एक काहीतरी नवीन मार्ग शोधून पुन्हा प्रयत्न सुरू करायला पाहिजेत. कारण की प्रयत्नामुळेच आपण आपलं उद्देश, आपलं ध्येय आपण साध्य करू शकतो. पण त्याच्या अगोदर जर वारंवार अपयश येत असेल तर थोडासा आपला जो मार्ग आहे तो आपल्याला बदलावायला हवा. काहीतरी वेगळे प्रयोग करून त्यावर नवीन उपाययोजना करून सुधारणा करून पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हाच आपण काहीतरी साध्य करून आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकतो. तर आज या विचारांच्या प्रवाहामध्ये बस या व्हिडिओमध्ये एवढंच बोलू शकतो. भेटूया आपण पुन्हा पुढच्या विचाराच्या प्रवाहांमध्ये. नमस्कार.